नगरपालिका निवडणुकीबाबत विरोधकांचा अभ्यास कच्चा आहे। महायुतीमध्ये सावळा गोंधळ चाललाय हे महाराष्ट्र बघतोय। एक जण म्हणतात तिजोरीची चावी माझ्याकडे, तर एक जण म्हणतात तिजोरीचे मालक आपल्याकडे आहेत। मात्र या तिजोरीचे मालक जनता आहे हे महायुती विसरले आहे। जनतेच्या घरातले पैसे हे देतात, त्यांच्या घरातले पैसे हे देत नाहीत, असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना केला। महायुतीमध्ये सावळा गोंधळ चाललाय हे महाराष्ट्रातली जनता बघते। कारण की कोण म्हणते तिजोरीची चावी माझ्याकडे आहे, कोण म्हणते तिजोरीचा मालक मी आहे। जनता मालक आहे हे महायुती विसरलेलं आहे। जनतेच्या करातले पैसे हे देतात, हे घरातले पैसे देत नाहीत। जनतेच्या करातले पैसे देत आहेत हे महायुतीतले मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विसरलेले त्या ठिकाणी दिसत आहेत। आता दीपक केसरकर म्हणतात की माझ्या विरुद्ध कटकारस्थान रचलं जाते। आता राज्य तुमचं आहे, तुम्ही गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे, कटकारस्थान कोण रचतंय हे भावनिक बोलण्यापेक्षा त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे की त्यांच्या जीवाला काय धोका आहे का, कटकारस्थान कोण करतंय हे त्यांनी जाहीरपणे सांगितलं पाहिजे। फक्त कटकारस्थान रस्ते म्हणून भावनिक काहीतरी मतं मिळवण्यासाठी प्रयत्न करणं संयुक्तिक नाही आणि या तिघांच्यात आलबेल नाही हे एकंदरीत महाराष्ट्रातल्या लोकांना लक्षात आलेलं आहे। शहाजी बापूंनी देखील परवा